नमस्कार, मी प्राध्यापक प्रतिमा सतीश शिंदे. आपण पर्यटनातील नवोदित कल म्हणजेच इमर्जिंग ट्रेंड्स इन टुरिझम ही लेक्चर सिरीज चालू केली होती. त्यातला हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. आता यामध्ये आपण काय बघणार आहोत तर पर्यटनाचे घटक काय काय आहेत. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॉम्पोनंट्स ऑफ टुरिझम. आता पर्यटन यशस्वी होण्यासाठी 5 घटक महत्त्वाचे असतात. त्याला 5A असे देखील म्हटले जाते. फर्स्ट ए जो आहे त्याला अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण आपण म्हणू शकतो. सेकंड ए जो आहे त्याला ॲक्सेसिबिलिटी म्हणजे प्रवेशयोग्यता म्हणू शकतो. तिसरा ए जो आहे अकोमोडेशन त्याला आपण निवास व्यवस्था म्हणू शकतो. चौथा ए जो आहे ॲमेनिटीज त्याला सुविधा आपण म्हणू शकतो. आणि पाचवा ए जो आहे ॲक्टिव्हिटीज त्याला आपण उपक्रम म्हणतो. आता आपण प्रत्येक एक एक बघूया. आता पहिला ए काय आहे आपल्याला अट्रॅक्शन म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणतोय आकर्षण. आता आकर्षण ही 3 प्रकारची असू शकतात. नैसर्गिक आकर्षण, सांस्कृतिक आकर्षण आणि विशेष उपक्रम. आता नैसर्गिक आकर्षण काय काय असू शकतात. एकदा आपण ठरवलं की आपण फिरण्यासाठी किंवा ट्रिपसाठी जायचंय, सहलीसाठी जायचंय. त्यामध्ये जर मी ठरवलं की मला समुद्रकिनारा बघायला जायचंय, धबधबा बघायला जायचंय किंवा एखादी नदी, आता गंगा नदीला पण जातोय आपण. हे बघायला जायचंय. मग हे काय झाले तर ही नैसर्गिक घटक झाले. म्हणून हे पर्यटनासाठी आपल्याला कोणता घटक कारणीभूत ठरला तर नैसर्गिक घटक. म्हणजे नैसर्गिक घटकाचं आपल्याला काय ठरलं इथं आकर्षण ठरलं. त्याचबरोबर एखादं आपण मंदिर बघायला जाऊ शकतोय, किल्ले बघायला जाऊ शकतात. आता रिसेंटली जे आपलं राम मंदिर केलंय किंवा आता जे काही किल्ले आहेत आपले, आता आपला पन्हाळागड बघण्यासाठी पण बाहेरून पर्यटक येतात किंवा जे काही संग्रहालय आहेत हे बघण्यासाठी आपण जात असतोय. मग हे काय झालं तर सांस्कृतिक आकर्षण. त्यानंतर विशेष उपक्रम. आता फिरण्याला जाण्यासाठी आपल्याला फक्त हे आपलं जे नैसर्गिक आकर्षण किंवा सांस्कृतिक आकर्षण कारणीभूत ठरतंय असं नाहीये. तर आपण फिरायला जाण्यासाठी काही-काही जण जातात ट्रेकिंगसाठी, तर काही-काही जण जातात सी कोस्टला किंवा आपण समुद्रकिनारी जातोय वॉटर स्पोर्ट्स खेळण्यासाठी. मग हे काय झाले तर तिथले विशेष उपक्रम झाले. तर हा आहे आपला पहिला ए आकर्षण. म्हणजे आपल्याला काहीतरी आकर्षण असतं म्हणून आपण त्या त्या ठिकाणाची निवड करतो आणि मग तिथं फिरायला जातो. त्यानंतर आता दुसरा आहे त्याला कनेक्टेड आहे. आता आपण एकदा ठरवलं की आपल्याला एखाद्या समुद्रकिनारी जायचंय. मग आपण त्यानंतर काय चेक करतो तर दुसरा ए म्हणजे काय ॲक्सेसिबिलिटी म्हणजे प्रवेश योग्यता. आता मला जायचंय कुठे समुद्रकिनारी, कोकणात जायचंय. मग मी काय ठरणार एकतर माझ्या स्वतःच्या गाडीनं जाईन किंवा बसनं जाणार किंवा रेल्वेनं जाणार. हे काय झाले माझे 3 प्रवासाची साधनं झाली ज्यातले आपण एकाची निवड करतो. एखाद्याला जर दुसऱ्या देशात जायचं असेल तर तो विमानाची निवड करतो. त्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय येणार तर त्याला विजा किंवा त्याचा पासपोर्ट असला पाहिजे. त्यानंतर तिसरा ए आहे अकोमोडेशन म्हणजे निवास व्यवस्था. आता आपण एखादं ठिकाण निवडलं, त्यानंतर तिथं कसं जायचं प्रवासाचं साधन ठरलं, त्यानंतर अकोमोडेशन. तिथं गेल्यानंतर आपली पहिली जी गरज असणार आहे ती आपलं राहणं असणार आहे. मग राहण्यासाठी आपण काय काय निवडू शकतो तर हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉज, होमस्टे किंवा आपली कॉलेजची जर सहल नेली तर आपण तिथं हॉस्टेल्स जे काही गव्हर्नमेंटचे असतात विद्यार्थ्यांसाठी ते आपण निवडू शकतो. त्यानंतर चौथा ए आहे ॲमेनिटीज. त्यालाच आपण सुविधा असं म्हणतोय. आता पहिल्यांदा आपण काय बघितलं पहिल्या एमध्ये की आपण एखादं ठिकाण निवडलं म्हणजे आपल्या आकर्षणानुसार आपलं ठिकाण फिक्स झालं. त्यानंतर दुसऱ्या एमध्ये आपण काय बघितलं की आपण प्रवेश योग्यता म्हणजे आपण प्रवासाचं जे काही साधन आहे ते निवडलं. त्यानंतर तिसऱ्या ह्याच्यात आपण काय बघितलं आपण तिथं त्या ठिकाणावरती पोहोचल्यानंतर पहिली आपली गरज काय असणार आहे राहणं. मग ते राहणं आपण निवडलं. आता चौथं काय असणार आहे गरज आपली तिथं गेल्यानंतर तर आपल्याला सुविधा पाहिजेल असणार आहे. त्यामध्ये पहिला येणार आपली सर्वात महत्त्वाची गरज आपण तिथं राहायला आलोय तर आपल्याला पहिल्यांदा भोजन व्यवस्था बघितली पाहिजे. त्यानंतर तिथली मनोरंजनाची केंद्रे, बँका, इंटरनेट, वैद्यकीय सेवा यासारख्या गोष्टी आपण तिथं बघणार. त्यानंतर शेवटचा ए जो येतो त्याला ॲक्टिव्हिटीज असं म्हणतात म्हणजेच उपक्रम. आता आपण गेलो एखाद्या प्लेसला पहिल्यांदा काय ते ठिकाण ठरवलं. त्यानंतर त्याची प्रवास योग्यता म्हणजे आपण बस किंवा कसं जाणार तिथं ते ट्रॅव्हल जे काय आपलं टूल आहे ते निवडलं. त्यानंतर तिथं गेल्यानंतर आपण हॉटेल्स बुकिंग केलं. त्यानंतर चौथं आपण तिथल्या सुविधा म्हणजे राहणं खाणं बघितलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण तिथं गेल्यानंतर कशासाठी गेलोय जर आपण मंदिर बघायला गेलो असेल तर आपण ते मंदिर आपल्याला राहण्याच्या व्यवस्थेपासून ते मंदिर किती दूर आहे तिथं आपण कधी जायचं आहे हे सगळं आपण प्लॅनिंग कधी कशामध्ये करणार तर आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. जर आपण ट्रेकिंगसाठी गेलो असेल तर ट्रेक आपला कधी चालू करणार कधी संपवणार हे सगळं प्लॅनिंग आपण कशामध्ये करणार तर ॲक्टिव्हिटीज म्हणजे उपक्रमामध्ये. तर असं आहे आपल्या पर्यटनाचे घटक.
थँक यू.